काही दिवसांपूर्वी शहापूर येथे प्रसिद्ध वेताळेश्वर जत्रा संपन्न झाली। अनेक वर्षांपासून ही वेताळेश्वर मंदिराची जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली। या जत्रेबद्दल शहापूर येथील नागरिकांनी मांडलेले त्यांचे मत आमचे प्रतिनिधी सुनील महाजन यांनी घेतलेल्या त्यांच्या प्रतिक्रिया। विश्वस्त आहे, पुजारी आहे। आत्ता जी यात्रा झाली त्याच्यामध्ये शहापुरातल्या सर्व नागरिकांनी, सर्वांनी, बाहेरच्या लोकांनी पण अतिशय उत्कृष्ट सहकार्य केलं। म्हणून दरवर्षीपेक्षा ही जत्रा धार्मिक कार्यक्रम अतिशय यशस्वी करू शकलो। त्याबद्दल सर्व ग्रामवासियांचा मी आभारी आहे। नमस्कार, मी सुनंदा आयरे बोलत आहे। मी या मंडळाची उपाध्यक्ष म्हणून काम करते आणि ही 15-16ला आपली ती जत्रा झाली। फार मोठ्या उत्सवाने साजरी झाली आणि हे आपले कुलदेवता वेताळेश्वर आहेत। या कारणामुळे आपल्या अगदी ठाणे जिल्ह्यात मोठ्या उत्सवाने ही जत्रा पार पडली। या जत्रेमध्ये सर्वांनी आपल्याला सहकार्य केलं, त्यांचे मी आभार मानते। ग्रामदैवत यामध्ये मी सचिव म्हणून कार्यरत आहे। वेताळेश्वर कार्यरत करत आहे तिथे लता पांडव म्हणून। शहापूरकरांच्या सहकार्याने आणि त्यांच्या आर्थिक मदत ह्यामुळे जत्रा व्यवस्थित पार पडली। त्यांच्या सहकार्यामुळे जत्रा ही आनंदाने पार पडत गेली। यापुढेही लोकांनी असंच सहकार्य करावं, शहापूरकरांनी सहकार्य करावं असं मी आभारी आहे त्यांची। जयवंत गुजरे बोलत आहे। आपल्या गावामध्ये 15 ते 16 तारखेला वेताळ जत्रेची सांगता आनंदाने पूर्णपणे पार पडली। तसेच गोणे काका नेहमी माझ्या घरी यायचे आणि मला सांगायचे की वहिनी तुम्ही मला सहकार्य करत राहा। मी म्हणायची तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि काही मनावर विचार आणू नका। तसेच आपल्या गावामध्ये जत्रेमध्ये जी लोक भाविक धंद्याच्या दृष्टीने येतात आणि 2 पैसे कमवून जातात, असेच ते दरवर्षी येत राहतात। आणि तसेच जय हिंद मंदिरपासून ते आयरेबाईंच्या घरापासून तर ठेक आपले गोडाऊनपासून एवढी आपली जत्रेची उच्चता वाढत असते। आत्ताच पार पडलेली शहापुरातील वेताळेश्वर महाराजांची वार्षिक जत्रा 15-16 तारीख, अतिशय उत्साहाचं वातावरण, सगळ्यांना आनंद देणारी ही जत्रा। आपण बघतो अनेक वर्ष ही जत्रा भरत आहे, पण का तर आपल्या शहापूरकरांच्या सहकार्याने आणि आर्थिक नियोजनामुळे आपण सर्वजण या जत्रेला अतिशय चांगला हातभार लावता। सर्वांची उपस्थिती असते, त्यामुळे ही जत्रा अतिशय चांगल्या रीतीने पार पडते। त्यामध्येच आज बाहेरून येणारे हे दुकानदार असतात, आज त्यांना देखील त्यांचा बिझनेस इथे करून 4 पैसे कमवायची संधी मिळते। आपण थकले भागलेले आपले रोजच्या जीवनात आपण जो धावपळीचं दगदगीचं जीवन असतो, तरीही आपण 2 दिवस सातत्याने वेळ काढून इकडे येतो आणि एक तो जत्रेचा आनंद उपभोगतो। आज विश्वस्त म्हणून राम गोणे, त्यांचा गोणे परिवार यांच्याकडनं सर्वांना आमंत्रित केलं जातं। त्यांचं मंडळ आहे, मंडळाचे सर्व पदाधिकारी इथे रात्रंदिवस अतिशय चांगल्या रीतीने काम करतात, गोणे परिवाराला सहकार्य करतात। आणि आज आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे, आर्थिक नियोजनामुळे आज आपल्याकडे अनेक असे त्याचे देवाचे खूप देवाला मानणारे आहेत, त्यामुळे त्यांचं आर्थिक आता व्यक्तिशः प्रत्येकाचं नाव घेतलं तर ते योग्य नाही ठरणार। कारण का प्रत्येकाची एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तिथे आपल्याला आपल्याला त्यांची मदत असते। त्यांनी देवाला काहीतरी वाहिलेलं असतं, म्हणजे प्रत्येक जण ह्या आनंदाचा एक भागीदार आहे आणि हा आनंद आपल्या सर्वांच्या सहकार्याने मिळत असतो। म्हणून आज आपल्याला सगळ्यांना परत पुढील वर्षी देखील आणि वर्षानुवर्ष सगळ्यांच्या सहकार्याने ही जत्रा अतिशय चांगल्या रीतीने पार पाडायची आहे। आपल्या सर्वांचं सहकार्य अतिशय चांगलं झालेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद। जी आता वेताळेश्वर यात्रा झाली त्याबद्दल आपल्याकडून 2 शब्द थोडे ऐकायचे आम्हाला। वेताळची यात्रा ही फाल्गुन शुद्ध नवमी दशमीला होते। या वेताळच्या यात्रेचं पूर्ण शहापूर
शहर हे आतुरतेने वाट बघत असतं. त्यावेळेला पूर्ण शहापूर हे वेताळमय झालेलं असतं आणि ह्या वेताळ यात्रेचं जे नियोजन आहे म्हणजे या पूर्ण यात्रेसाठी हे आपले रामकाका गोणे हे फार हिरिरीने करत असतात. त्यावेळेला त्यांच्याबरोबर जी काही मंडळी असतात त्यांचंसुद्धा त्यांना फार चांगल्या प्रकारे मदत करतात. मी सुद्धा माझ्या परीने आजपर्यंत या रामकाकांना आणि वेताळ यात्रेला देताना मदत करत आलो आणि यापुढेही आम्ही करत आहोत. यावर्षी जी आपली वेताळेश्वर जी यात्रा झाली त्याबद्दल थोडी माहिती तुम्ही पण सहभाग होता तुमचा चांगला त्याबद्दल थोडी माहिती सांगायला. वेताळेची यात्रा ही आज 1997 पासून चालू झाली आणि ती राम गोणे हे त्या देवळाचे पुजारी होते आणि तेही ती पुढे चालू ठेवली. आज गेले 22 वर्षे ही यात्रा जोरदार करते आणि ह्या वर्षी त्याला प्रतिसाद लोकांचा बी लाभला आणि कमिटीचं बी लाभला आणि मला बी असं वाटलं की मी बी काहीतरी त्याच्यामध्ये सहभाग होऊन काहीतरी थोडाफार हात लागेल त्या उद्देशाने आणि ही यात्रा पुढच्या वर्षी आणखी भव्य दिव्य होईल अशी माझी इच्छा आहे आणि मी याबाबत सगळ्यांचे आभार मानतो. आपली जी वेताळ स्वामीची यात्रा झाली त्याबद्दल तुम्ही मोठं योगदान दिले त्याबद्दल थोडी माहिती सांगाल तर बरं होतं. ही यात्रा 1997 पासून चालू झाली आहे आणि मिस्टर माझे असं खूप वर्षापासून म्हणजे ते जेव्हापासून लहान होतं ना तेव्हापासून त्यांचं योगदान खूप मोठं आहे. ते रोज संध्याकाळी इकडे रोज येतात. आता मी ह्या याच्यामध्ये जवळजवळ वेताळ यात्रेपासून 10 वर्षापासून येते. तुम्हाला यात्रा कशी वाटली? म्हणजे यात्रा छानच आहे. आता आम्ही सगळं मॅनेजमेंट आमच्या कमिटीचं असतं त्याच्यामुळे यात्रा छान आहे. रिस्पॉन्स पण खूप छान आहे. पुढे नवीन काय असं व्हावं असं काय इच्छा आहे तुमची? आता जे आहे ते खूप छान आहे पण आता याच्यापेक्षा अजून याचे शिबिर वगैरे काहीतरी पुढच्या वर्षी लावण्याचा आमचा मानस आहे. यात्रा झाली त्याबद्दल तुम्हाला थोडं काही माहिती सांगा. खूप छान झाली आणि जरा मजा आली आणि सगळे भाविक आम्ही इथे राहतो आम्हाला इथे लाभ भेटतो आणि आम्ही वर्षभर वाट बघत राहतो जत्रेची आणि खूप भाविक येतात आणि गरीब लोक जत्रेमध्ये त्यांच्या बिझनेससाठी पण येतात. ते पण आनंद बघून आम्हाला खूप बरं वाटतंय. आपले स्वागत. आपण थोडी आपले वेताळेश्वर स्वामी जे देवस्थान आहे त्याबद्दल थोडी माहिती आपल्याला जास्त आहे त्याबद्दल थोडं सांगावं किंवा न्यूज चॅनल. हे देवालय जवळजवळ 350 वर्षापूर्वी ते जुनं आहे. त्यावेळी शहापूर गाव हे माहुलीच्या पायथ्याशी होतं. पेशवाई गेल्यानंतर शहापूर गाव इथे आलं आणि मग या आजूबाजूला ही वस्ती वसलेली. तत्पूर्वी इथे गोणे कुटुंबियाचं चिखलगाव म्हणून गाव होतं आणि हे गोणे कुटुंबियाचं हे देवालय आहे तेव्हापासून. तर पूर्वीपासून इथे जत्रा होती. मध्ये खंड पडला होता तर नंतर राम गोणेंना आणि देवालय अतिशय जीर्ण झालं होतं. राम गोणेंना एक दृष्टांत झाला आणि मग आम्ही गावाच्या लोकांनी कमिटी स्थापन केली आणि ह्या देवळाचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार केल्यानंतर मग 1998 पासून आम्ही नियमित यात्रा वगैरे सुरू केली. का ते गावात काही गावात चांगलं सौख्य नांदावं म्हणून इथे होम हवन वगैरे आम्ही कार्यक्रम करतो असं आणि लोकांना पण रोजगार निर्माण झाला आणि शोभा पण हां शहापूरची शोभा वाढली. शहापूरची शोभा वाढली. आजूबाजूच्या गावातील लोक यात्रेच्या निमित्ताने आमच्याकडे यायला लागले. महाराष्ट्रात आमचं ही जी जत्रा आहे ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. अशी वेताळाची जत्रा महाराष्ट्रात कुठेही होत नाही. ह्या यात्रेला सुरुवाती आली आणि ह्या वेताळच्या यात्रेला मुळात नारायण आणि राम ह्या जोडीने अतिशय कष्ट करून प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे आज पब्लिकने त्यांना बी प्रतिसाद दिलेला आहे आणि ही यात्रा त्यांच्यामुळे जास्त शोभिवंत झालेली आहे आणि त्यांचं सहकार्य हा फार मोलाचे आहे. मी सचिव ग्राफिक्सच्या वतीने आपण सर्वांना सांगू इच्छितो की सालप्रमाणे येणारा वेताळेश्वर यात्रा उत्सव हा अतिशय सुंदर आणि नियोजन बद्ध पद्धतीने साजरा होतो. खूप मोठ्या प्रमाणात या उत्सवाला गर्दी असते. पूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लोक या उत्सवास येतात. त्याचं पूर्ण नियोजन वेताळेश्वर यात्रा उत्सव कमिटी
त्याचे विश्वस्त राम गोणे काका, तसेच राव पांडव काका, तसेच त्यांचा मित्रपरिवार आणि पूर्ण सदस्य, पूर्ण कमिटी अतिशय मेहनतीने हा उत्सव साजरा करत असतात. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि मुलांना खेळण्याची व्यवस्था असेल किंवा पूर्णपणे बाजारपेठ असेल, त्याचं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्याचं ते नियोजन करतात. तसेच मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो की अतिशय एवढी प्रचंड गर्दी असतानाही कुठल्याही प्रकारचं गाळबोट लागणार नाही असं अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी त्याचं नियोजन केलेलं असतं. आणि आम्ही त्याचा सालाप्रमाणे दरवर्षी दर्शनाचा लाभ घेतो. यावर्षी दर्शन अतिशय सुंदर पद्धतीने झालं. धन्यवाद. आपलं लोकल न्यूज चॅनल आपलं स्वागत. आणि काही आपली वेताळेश्वर जी यात्रा झालेली आहे त्याच्याविषयी थोडी आपण काही माहिती सांगाल? नमस्ते, मी सुभाष मोकरे. मागील 3-4 वर्षापासून वेताळेश्वर यात्रा जी होती अतिशय छान आणि व्यवस्थित सुनियोजित कमिटीतर्फे काम होत होतं. मलाही कुठेतरी वाटलं की यांच्यामध्ये सामील होऊन आपण काहीतरी पदभार काम स्वीकारून आणि सेवा द्यावी. त्यानुसार मी या कमिटीमध्ये सामील झालो आणि कामाच्या स्वरूपात जे जमेल ते आपला वेळ तनमन धनाने वेळ देऊन आम्ही अजून कसं काम छान करता येईल, यात्रा सुनियोजित कशी व्यवस्थित पार पाडता येईल याच्या आम्ही अतिशय मेहनतीने प्रयत्नाने करत गेलो आणि ती होत गेली. खरं म्हणजे याच्यासाठी सर्व स्थानिकांचे कमिटी मेंबर असतील, सर्व मित्रमंडळ असतील, या सर्वांचा योगदान आहे आणि खरोखर या सर्वांच्या मदतीने अतिशय सुंदर यात्रा पार पडली. हिरानंद थेराणी. शहापूरचे वेताळेश्वरची यात्रा यावर्षी जी आहे ती लाखोच्या संख्येने लोकांनी उपस्थिती लावून आणि चांगल्या प्रकारे झालेली आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून, ठाणे जिल्ह्यातून सगळे लोकांची उपस्थिती असते आणि तिथे आल्याच्या नंतर लोकांना पुढच्या वर्षाची एनर्जी मिळते आणि सगळी जी कामं जी लोकांची रखडलेली असतात ती कामं सगळी पूर्ण होतात अशी आमची शहापूरचे ग्रामदेवतेची व्याख्या आहे. तर त्याच्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. रामभाऊ गोडे व त्यांचे परिवार आहेत ते त्याच्यासाठी भरपूर योगदान देतात आणि शहापूरचे सर्व सहकारी त्यांना सहकार्य करत असतात. अशा प्रकारची यात्रा आपली चांगली संपन्न झालेली आहे. ग्रामदेवताचे यात्राचे सगळे लाभ घ्यायला येतात. उल्हासनगरमधून माझी मुलगी पण येते ते दर्शन घ्यायला आणि ते बोलते मम्मी कधी बी वेताळची मेळा लागला तर माझा कधी पण बोलायचा आणि ती नेहमी यायचे माझी गाडी दर्शन घ्यायच्या आणि माझी नातूला पण घेऊन यायचे आणि छान असते ते मेळा. आम्हाला बघून लई आनंद वाटते आणि लई खूप खूप मजा पण येते. नमस्कार, मी अजिंक्य पितळ. आत्ताच 15-16 मार्च 2019ची वेताळाची म्हणजे वेताळेश्वर शहापूरच्या ग्रामदेवतेची जत्रा खूप उत्साहात पार पडली. अगदी सांगायचंच झालं तर संपूर्ण वातावरण हे वेताळमय झालं होतं आणि हे सर्व याचं संपूर्ण श्रेय हे रामजी गोणे काका आणि नारायणजीराव, म्हणजे खरं म्हणायचं तर राम आणि नारायणाची ही जोडी आहे. या दोघांनी मिळून ही जत्रा आणि त्यांच्या संपूर्ण जी वेताळेश्वर उत्सव समिती आहे त्या संपूर्ण समितीमुळे हा उत्सव खूप छान आणि निर्विघ्नपणे पार पडला. अर्थात त्यासाठी वेताळेश्वराची कृपाही आहेतच. वेताळेश्वराच्या बद्दल म्हणायचं तर शंकराचा अवतार असलेलं हे देवस्थान आणि ह्या वेताळेश्वराचं म्हणजे म्हणायचं तर विकृतीचा नाश करणारी ही देवता आणि ह्या वेताळमय वातावरणात प्रत्येक जण आपलं गाऱ्हाणं ह्या देवतेसमोर मांडत असतो. अगदी लाखोंनी ही जत्रा पूर्ण तुफान भरत असते. अगदी एक छोटी बाईक सुद्धा किंवा सायकल सुद्धा इथून जाऊ शकत नाही, एवढं तुफान गर्दीत आणि लाखोंच्या प्रचंड गर्दीतून वेताळमय वातावरणात ही यात्रा यावर्षी पार पडली. खूप जणांचं हे इथे असलेले अगदी आपले प्रवीणजी गोणे म्हणा, पांडव काका म्हणा, आपले सुभाषजी म्हणा आणि ह्याबरोबर अनेकांची नावं आहेत जी मी घेऊ शकत नाही कारण यादी तितकी मोठी आहे. पण 2 नावं मी ह्यात आवर्जून घेईन. या मंदिराचे विश्वस्त रामजी गोणे काका, ज्यांनी वर्षभर ह्या मंदिराची खरी तर ते सेवा करतात
आणि दुसरं नाव म्हणजे नारायणजीराव. तर अतिशय खूप सुंदरपणे ही यात्रा झाली. आता आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे या यात्रेत खूप जणांचं योगदान आहे. म्हणजे श्रमदान म्हणा किंवा अर्थदान म्हणा. जसं हिराशेठ थेराणी यांनी अन्नदान म्हणून सलग 2 दिवस आलेल्या संपूर्ण जे कोणी फेरीवाले आहेत, जे कोणी यात्रेकरू आहेत, त्यांना स्वतःकडून विनामूल्य एक सेवा म्हणून अन्नदान केलं. काही जणांनी फुलाची सेवा केली, काही जणांनी रंग म्हणून या वेताळेश्वराची सुशोभित केलं. प्रत्येकाचे या वेताळाच्या चरणी काही ना काही योगदान आहे. अगदी शिवतांडव ढोल ताशा पथकाने विनामूल्य सलामी म्हणून त्याची जी पालखी आहे तिची सुरुवात देखील केली. अनेकांची नावं घ्यायची पण ती घेऊ शकत नाही कारण वेळ खूप कमी आहे. तर धन्यवाद. खूपच अप्रतिम अशी ही यात्रा झाली आणि पुढच्या वर्षी सुद्धा व्हायला पाहिजे, त्यासाठी तुमची मदत होईल. धन्यवाद.